नमस्कार. लाईफ विथ मोहिनी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मागील 17व्या अध्यायात आपण पाहिले की श्री गुरूंनी एका अज्ञानी ब्राह्मणाला एका क्षणात विद्वान बनवले. आज आपण अशा एका अध्यायाकडे वळत आहोत जो आपल्याला सांगतो की देव भक्ती पाहतो, त्याची श्रीमंती नाही. एका गरीब ब्राह्मणाच्या झोपडीत जाऊन त्याच्या अंगणातील केवळ एक घेवड्याची वेल कापून श्री गुरूंनी त्याचे दारिद्र्य कसे नष्ट केले, ही रंजक आणि चमत्कारपूर्ण कथा आज आपण 18व्या अध्यायात जाणून घेणार आहोत. गाणगापूर क्षेत्री एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे स्वतःचे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्नही नव्हते. त्याच्या अंगणात एक घेवड्याची वेल होती, ज्याच्या शेंगा शिजवून तो आणि त्याची पत्नी आपली भूक भागवत असत. इतके दारिद्र्य असूनही त्या ब्राह्मणाने श्री गुरूंवर अपार प्रेम होते. तो दररोज श्री गुरूंच्या दर्शनाला जात असे, पण त्यांना अर्पण करायला त्याच्याकडे काहीही नसायचे. एके दिवशी भक्ताची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांचे दारिद्र्य संपवण्यासाठी साक्षात श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाने आनंदाने त्याचे स्वागत केले. श्री गुरूंनी इकडे तिकडे पाहिले आणि अचानक त्या ब्राह्मणाला सांगितले, "ए ब्राह्मण, तुझ्या अंगणातील ही घेवड्याची वेल आत्ताच्या आत्ता मुळासकट कापून टाक." हे ऐकून ब्राह्मणाला धक्का बसला. त्याच्या उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन होते, पण गुरूंची आज्ञा मानून त्याने क्षणाचाही विलंब न लावता ती वेल कुऱ्हाडीने कापून टाकली. काही वेळानंतर श्री गुरु निघून गेले. ब्राह्मणाच्या पत्नीला थोडे वाईट वाटले, पण श्री गुरूंच्या आज्ञेवर तिचाही विश्वास होता. जेव्हा ब्राह्मणाने त्या वेलीचे उरलेले मूळ जमिनीतून काढण्यासाठी खड्डा खोदला, तेव्हा त्याला तिथे काहीतरी कडक लागले. त्याने अधिक खोदले असता त्याला तिथे सोन्याच्या मोहोराने भरलेला एक हंडा सापडला. ब्राह्मणाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला समजले की श्री गुरूंनी ती वेल कापायला लावून त्याचे जन्मांतरींचे दारिद्र्य कायमचे संपवले होते. 18वा अध्याय आपल्याला शिकवतो की कधी कधी देव आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतो, कारण त्याला आपल्याला त्यापेक्षाही काहीतरी मोठे आणि श्रेष्ठ द्यायचे असते. गुरूंच्या शब्दावर ज्याचा विश्वास असतो त्याचे कल्याण नक्कीच होते. हा अध्याय दारिद्र्य नाशासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. मित्रांनो, ही कथा आपल्याला कठीण काळातही संयम राखायला शिकवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. 19व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री गुरूच्या भेटीसाठी साक्षात कश्यप ऋषी आणि इतर देव कसे आले. तो भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.